सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहराच्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जुने दानवाड उद्धव राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार असून या योजनेला कुणाचाही विरोध नसल्याचा दावा आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या योजनेमुळे शहराला शुद्ध, मुबलक आणि शाश्वत पाणी पुरवठा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा आणि पंचगंगा या 2 योजनांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र नदीतून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्ष शहराला मिळणारं पाणी यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन आणि दीर्घकालीन पाणी पुरवठा योजनेची गरज निर्माण झाली होती. यापूर्वी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कुंभोज इथून तर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काळंबवाडी आणि दानोळी इथून पाणी पुरवठा योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नदीकाठावरील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्या योजना पुढे जाऊ शकल्या नाहीत. त्यानंतर अमृत 2.0 अंतर्गत सुळकुड उद्धव दूधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र त्या योजनेलाही सातत्यानं विरोध होत असल्यानं पर्यायी मार्ग शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली. आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं की शहराच्या 2054 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून कोणताही विरोध होणार नाही अशी शाश्वत योजना उभारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अभ्यास आणि पाठपुरावा सुरू होता. या प्रक्रियेदरम्यान कर्नाटक राज्याच्या हद्दीतील कल्लोळ बंधाऱ्यापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुने दानवाड गावातील पुरातन राधाकृष्ण मंदिर परिसरातील जागा पाणी उपसा केंद्रासाठी निश्चित करण्यात आली. या योजनेसाठी संबंधित तिन्ही गावातील ग्रामस्थ, स्थानिक नेते, दोन्ही तालुक्यातील प्रमुख राजकीय पदाधिकारी आणि विविध घटकांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या सहमतीनंतरच ही योजना पुढे नेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजी शहराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल आणि नागरिकांना भविष्यात नियमित, शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध होईल असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. यावेळी जुने दानवाड, राजापूरवाडी आणि सैनिक टाकळी या गावातील सर्वपक्षीय प्रमुख मंडळी उपस्थित होती. त्यांनीही इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी द्यायला कोणतीही अडचण नसल्याची ग्वाही दिली. यावेळी सैनिक टाकळी आणि राजापूरवाडी येथील मान्यवर तसंच महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, प्रकाश दत्वाडे, सतीश मुळीक, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, अजित मामा जाधव, रवी रजपुते यांसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.